नमस्ते मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अर्थशास्त्रामधला आजचा विषय आपला भारतातील दारिद्र्य, भारतातला ग्रामीण विकास किंवा भारतीय ग्रामीण विकास या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। भारतातील दारिद्र्य खरोखरच एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांचा। आणि भारतामध्ये जेवढी ग्रामीण लोकसंख्या आहे, मला वाटतं 83% आसपास किंवा 83% पेक्षा जास्त भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्या राहते। या सगळ्या ग्रामीण लोकसंख्येच्या संबंधित असलेला विषय म्हणजेच हा भारतातील दारिद्र्य। अर्थात भारतातील दारिद्र्य याला अनेक कंगोरे आहेत, अनेक संबंधित घटक आहेत। त्याचसोबत आपण भारतातील ग्रामीण विकास पण पाहणार आहोत। भारतातील ग्रामीण विकास झाला तर भारतातील दारिद्र्य कमी होईल, भारतातील गरिबी कमी होईल, भारतातील बेरोजगारी कमी होईल। या सगळ्या एकमेकाशी गुंतागुंत असलेल्या मुद्दे आहेत, संबंधित असणारे घटक आहेत। आणि म्हणून एक एक करत आपण या सगळ्या मुद्द्यांची उकल करायची आहे, त्या संबंधीचं विश्लेषण करायचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला UPSCची मेन्सची परीक्षा असो, UPSCची पूर्व परीक्षा असो, MPSCची मुख्य असो, MPSCची पूर्व असो, किंवा PSI STIची असो, किंवा गट क परीक्षा असो, MPSC मार्फत घेतली जाणारी, किंवा पोलीस भरती असो, किंवा इतर कोणत्याही भरती संबंधीची असणारी प्रश्नपत्रिका असो, आपल्या सिलेबसमध्ये अर्थशास्त्राचा भाग असतोच। आणि या अर्थशास्त्राच्या भागामध्ये बेकारी असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, त्याच्यानंतर ग्रामीण विकास असेल, शहरी विकास असेल, वेगवेगळ्या योजना असतील, केंद्र शासनाच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील, या सर्व घटकांसंबंधीचा अभ्यासक्रम आपल्याला आहे। त्याच्यावरती प्रश्न हमखास आपल्याला विचारले जातात। म्हणून दोन्ही गोष्टीसाठी हा सिलेबस आपल्याला फायद्याचा आहे। एक तर त्याच्यामधली आपली माहिती होणं, त्याच्या घटकांची विस्तृत माहिती असणं, याशिवाय त्याचा उपयोग आपण परीक्षेमध्ये कसा करतो, परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहिण्यामध्ये आपल्याला कशी मदत होते हे आपल्याला पाहावं लागेल। बहुतांश आकडेवारी आहे, आकडेवारीच्या जंजाळात जास्त न जाता आपल्याला जर परीक्षेला आकडेवारी आली, स्टॅटिस्टिक्स काही क्वेश्चन्स आले, तर तेवढीच आकडेवारी आपण बाजूला लिहून घ्यायची। उदाहरणार्थ जगामध्ये उपासमारीच्या संदर्भामध्ये जो निर्देशांक काढला जातो, जागतिक उपासमार निर्देशांक असेल, त्याच्यामध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे, याच्याशिवाय गरिबीमध्ये कितवा क्रमांक आहे, आपण सोयीसुविधा कितपत देत आहोत, किंवा भारतीय दारिद्र्याचं प्रमाण वेगवेगळ्या समित्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार कसं आहे, किंवा त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित किती टक्के आहे, या संबंधीची काही आकडेवारी, किती कॅलरी असावी लागते, ज्याला आपण गरीब म्हणतो त्याला मिळत नाही ती कॅलरी, या संबंधीची काही आकडेवारी असेल, त्या संबंधीचं आपण थोडं वेगळं स्टॅटिस्टिक्स बघू शकतो। तर मित्रांनो, पहिली गोष्ट, दारिद्र्य कशाला म्हणायचं? भारत हा गरीब देश आहे, भारत हा दारिद्र्याखाली जगणारा देश आहे असं पहिलं म्हटलं जायचं, पूर्वी म्हटलं जायचं। अर्थात फार पूर्वी म्हटलं तर प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा भारत श्रीमंत होता। भारताचा व्यापार अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वेकडे पण चालू होता, अगदी मलाया, सुमात्रा, जावा, इंडोनेशिया या बेटांशी संबंधित होता, म्यानमारशी संबंधित होता, पूर्वेकडे होता, पश्चिमेकडे होता, युरोपीय कंट्रीशी सुद्धा व्यापार चालू होता कॉन्स्टँटिनोपलच्या मार्फत। आणि म्हणून या संपूर्ण व्यापाराच्या संबंधामध्ये भारताचा विचार आपण प्राचीन कालखंडापासून केला तर भारतामध्ये काही लोक श्रीमंत, काही लोक गरीब, काही श्रीमंत, काही गरीब अशी ही विभागणी पूर्वीपासून होती, आजही आहे। म्हणजे काल सापेक्ष याला आज आपण म्हणू शकतो। दारिद्र्य कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असेल। आणि म्हणून नेहमीच दारिद्र्यामध्ये एखादा घटक, नेहमीच दारिद्र्यामध्ये काही लोकसंख्या खितपत पडलेली असते, गरिबी असते, मग ती सापेक्ष दारिद्र्य असेल, निरपेक्ष दारिद्र्य असेल, पण पूर्वीपासून आपल्याकडे दारिद्र्य आहे। जगामधले कोणत्याही देशामध्ये दारिद्र्य असू शकतं आणि आहे असं मानलं तरी वावगं ठरणार नाही। आणि म्हणून प्राचीन कालखंडामध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी असेल, लोकसंख्या जशी जशी वाढायला लागली, शासनाची धोरणं जशी लोकविरोधी व्हायला लागली, आणि त्या वेळेला अगदी मोगलकालीन सुद्धा दारिद्र्याचं प्रचंड प्रमाण होतं, कारण लुटालुटीचं प्रमाण प्रचंड होतं महसुलाच्या मार्फत। दुसऱ्या कोणत्याही कालखंडामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये तर ज्याला आपण सोने की चिडिया असं हिंदुस्थानला म्हणत होतो पहिले, कारण हिंदुस्थानामधून मसाल्याचे पदार्थ असेल, ढाक्याची मलमल, कापड असेल, यासारखे पदार्थ, नीळ असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे फळे असतील, या सगळ्या गोष्टी आपण निर्यात करत होतो। म्हणजेच भारत व्यापाराच्या बाबतीमध्ये सुजलाम सुफलाम हिंदुस्थान होता, त्याला कंगाल करण्याचं काम ब्रिटिशांनी 150 वर्षापेक्षा जास्त
वर्षाच्या राजवटीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. दारिद्र्य का वाढतं, दारिद्र्य कुणाला म्हणायचं, दारिद्र्य देश कसा ओळखायचा, ह्या सगळ्या संकल्पना आपण बघणार आहोत. पण दारिद्र्याची ही संकल्पना फार पूर्वीपासून आपल्याकडे कमी जास्त प्रमाणात का असेना पण अस्तित्वात आहे, जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि म्हणून दारिद्र्य हे सापेक्ष असतं, दारिद्र्य हे निरपेक्ष पण असतं. निरपेक्ष दारिद्र्य कशाला म्हणायचं, तर दारिद्र्य देशामध्ये आहे किंवा दारिद्र्य रेषेखालील लोक जीवन जगतात त्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर किमान मूलभूत गरजा भागवण्या इतपत पण एखाद्याची परिस्थिती नसते. अशा वेळेला त्या कुटुंबाला दारिद्र्य कुटुंब असं म्हणतो. अशा वेळेला त्या व्यक्तीला दारिद्र्यात खितपत असणारी व्यक्ती असं पण म्हणतो. कोणत्या मूलभूत गरजा आहेत मग, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. ह्या मूलभूत गरजा भागवण्या इतपत क्षमता नसलेल्या व्यक्तीला आपण गरीब म्हणतो. नसलेली व्यक्ती आपण दारिद्र्याखाली असलेली व्यक्ती म्हणतो, आपण दारिद्र्य असलेली व्यक्ती म्हणतो. एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजासुद्धा भागवता येण्या इतपत उत्पादनाचं साधन नसतं, तेवढी कमाई नसते आणि मग अपुऱ्या गरजांनुसार ती व्यक्ती राहत असते, जीवनमान जगत असते. अशा वेळेला ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असं आपण म्हणतो. हा प्रकार सगळीकडे सगळ्या देशामध्ये आढळतो आणि म्हणून हे निरपेक्ष दारिद्र्य जे आहे ते कदाचित वेगवेगळ्या समित्यांनी शिफारस केल्याप्रमाणे आपण बघणार आहोत पुढे. पण आवश्यक गरजा पूर्ण न होणाऱ्या व्यक्तीला आपण दारिद्र्यात व्यक्ती आहे असं म्हणतो. कुटुंब असेल तर कुटुंब आहे म्हणतो आणि मग देश असेल तर देश आहे असं म्हणतो. एखादा देश दरिद्री आहे असं कसं म्हणतो आपण, की या देशामधली बहुतांश लोकसंख्या आपल्या मूलभूत किमान गरजा अन्न वस्त्र निवारा सुद्धा भागवू शकत नाही. त्या देशातील व्यक्ती दारिद्र्य, तो देश दरिद्र्य असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ही झाली निरपेक्ष दारिद्र्याची व्याख्या. आता सापेक्ष दारिद्र्य काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे तुलना करून बघितलं तर आपण गरीब आहोत, आपण दारिद्र्यामध्ये आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपल्याकडे समजा मोटरसायकल असेल आणि एखाद्याकडे दुसऱ्याकडे सायकल असेल फक्त, तर सायकलवाल्याला मोटरसायकलवाल्याकडे बघितलं की वाटतं आपण दारिद्र्यामध्ये आहोत, आपण गरीब आहोत, आपल्याकडे दारिद्र्य आहे. मोटरसायकलवाल्याला त्यानं समजा चारचाकी कारवाल्याकडे बघितलं की त्याला मग तो तुलना करतो की त्याच्याकडं चारचाकी कार आहे, आपल्याकडे मोटरसायकल आहे. म्हणजे सापेक्ष दारिद्र्य ही एक संकल्पना आहे. ही विकसित देशामध्ये सुद्धा आढळते, विकसनशील देशामध्ये सुद्धा आढळते. म्हणजे तुलना करता आपण गरीब आहोत, आपण दारिद्र्यामध्ये आहोत असं आपल्याला वाटतं आणि असतो. याचा अर्थ असा की ते दारिद्र्य हे सापेक्ष दारिद्र्य आहे. 100 कोटी संपत्ती असणाऱ्या व्यक्तीनं जर 1000 कोटी संपत्ती असणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं तर 100 कोटी व्यक्तीला वाटतं आपण गरीब आहोत. याला म्हणतो आपण सापेक्ष दारिद्र्य. समजा अमेरिकेतले सगळ्यात जास्त लोक श्रीमंताच्या यादीमध्ये आहेत. जगामध्ये जेफ बेझोस हा सर्वाधिक श्रीमंत असणारा व्यक्ती आहे. त्याच्याकडे जर अंबानींनी बघितलं तर अंबानीला वाटतं की जेफ बेझोसची तुलना करता आपण गरीब आहोत, आपण दारिद्र्यामध्ये आहोत. ही झाली संकल्पना कोणती, ही सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना झाली. एखाद्याचा खूप मोठा बंगला असेल आणि एखाद्याचं छोटं घर असेल तर छोट्या घरातील व्यक्तीला वाटतं की बंगल्याकडे बघितल्यानंतर आपण गरीब आहोत, आपण दारिद्र्यामध्ये आहोत आणि म्हणून ही झाली सापेक्ष दारिद्र्याची कल्पना. सायकलवाल्याकडे बघितल्यानंतर मोटरसायकलवाल्याला वाटतं आपण त्याच्या तुलनेमध्ये श्रीमंत आहोत. ही झाली वेगळी संकल्पना आणि म्हणून सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतो आपण, तर सापेक्ष दारिद्र्य हे इतरांशी तुलना करून त्याची संकल्पना मांडली जाते. बहुतांश करून विकसित, अतिविकसित, विकसनशील देशामध्ये हे सापेक्ष दारिद्र्य असतं. आणि निरपेक्ष दारिद्र्य की जिथं मूलभूत गरजासुद्धा भागवू शकत नाही व्यक्ती किंवा कुटुंब, अशा वेळेला आपण त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. हे प्रामुख्यानं आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये जास्त आढळून येतं. बहुतांश भागात असं होतं की अगदी उपासमारीची सुद्धा वेळ येते. 2 वेळचं जेवायचं असेल तर 1 वेळ जेवण्या इतपत सुद्धा काही त्यांच्याकडे व्यवस्था असत नाही. अशा वेळेला याला आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणतो. हेच निरपेक्ष दारिद्र्य राऊंड अबाउट बघायचं झालं तर हिंदुस्थानमध्ये किंवा भारतामध्ये जवळजवळ 27-28% आसपास असलेलं आपल्याला दिसून येतं. काही समितींच्या शिफारशीनुसार जर आपण बघितलं तर ते 40% आसपास सुद्धा दारिद्र्य दिसून येतं. आणि म्हणून दारिद्र्यामध्ये सुद्धा APL आणि BPL हे 2 कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील. बिलो पॉवर्टी लाईन आणि अप्पर पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी लाईन असणारी संख्या आपल्या देशामध्ये मानलं तर 27-28 ते 40% आसपास असण्याची शक्यता आहे. आणि वेगवेगळ्या कमिट्या असतील, मग अलग कार्यगट असेल, लाकडवाला कमिटी असेल, तेंडुलकर समिती असेल, ह्या वेगवेगळ्या समित्यांनी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठीचे काही निकष लावलेले होते. सर्वसाधारण जनरली आपण जर बघितलं
तर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी दिवसाला 2400 कॅलरी एवढी ऊर्जा मिळाली पाहिजे आणि शहरी भागातल्या लोकांना 2100 कॅलरी एवढी ऊर्जा मिळाली पाहिजे. ही जर ऊर्जा नाही मिळाली तर ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये आहे असं मानलं जातं. याच्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती, की ज्यांनी फक्त कॅलरीवरती डिपेंड नाही ठेवलं हे दारिद्र्य मोजमापाचं धोरण, तर यांनी म्हटले की अन्न वस्त्र निवारा तर हवंच, पण त्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण हे सगळं यायला पाहिजे. आणि म्हणूनच याला आपण बहुआयामी दारिद्र्य असं म्हणतो. 33.33% कमी 33.33% कमी गरजा जर आपण भागवल्या, एवढ्या गरजा आपण भागवू शकत नसो आरोग्य शिक्षण राहणीमान या संदर्भामध्ये, तर आपल्याला बहुआयामी दारिद्र्य आहे. बहुआयामी दारिद्र्याखाली असणारी लोकसंख्या 33% जर गरजा भागवू शकत नसो आपण, तर दारिद्र्याखाली आहे असं आपण म्हणू शकतो. काहींनी उपभोगाच्या बाबतीमध्ये किती मनुष्य खर्च करू शकतो याच्यावरती दारिद्र्याची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजेच दिवसाला 673 आणि 840 रुपये जर खर्च करू शकत नसेल ग्रामीण आणि शहरी भागातला अनुक्रमे लोक तर त्याला आपण दारिद्र्यामध्ये आहे असं आपण म्हणतो, गरिबीमध्ये आहे असं आपण म्हणतो. आणि या पद्धतीनं आपण जर मोजमाप केलं तेंडुलकर समितीनुसार तर 29.8% एवढं दारिद्र्य आहे देशामध्ये असं मानण्यास जागा आहे. आणि म्हणून काही वेगवेगळ्या समित्यांचे जर निकष आपण बघितले तर कॅलरीमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. काही तेंडुलकर समितीनंच दिलेल्या शिफारशीनुसार 2155 कॅलरी आणि 2090 कॅलरी अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागासाठी व्यक्तीसाठी पर डे आवश्यक असते. ते मिळत नसेल तर दारिद्र्यामध्ये आहेत ती लोक असं मानलं जातं. तेंडुलकर समिती, लकडावाला समिती असेल, अलग कार्यगट असेल, म्हणजे ह्या सगळ्यांनी मांडलेल्या या संपूर्ण धोरणामध्ये एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात येते की भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे भरपूर आहे. कारण 29-30% पासून काहींनी 40% पर्यंत सुद्धा अंदाज व्यक्त केलेले आहेत. आणि म्हणून हे दारिद्र्य बाजूला करायचं असेल, हे दारिद्र्य संपवायचं असेल तर आपल्याला ग्रामीण विकासासाठी काम करावं लागेल. अर्थात ग्रामीण विकासामुळे दारिद्र्य कसं दूर होऊ शकेल, तर आपल्या देशातली बहुतांश जनता 83.5 पेक्षा जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते. देशामधली 65% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवरती अवलंबून आहे. आणि मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल, एवढ्या मोठ्या 85% पेक्षा जास्त लोकसंख्या जी ग्रामीण भागामध्ये राहते, या ग्रामीण भागातलं दारिद्र्य संपवायचं असेल, कमी करायचं असेल, लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं असेल तर ग्रामीण विकास केला पाहिजे. ग्रामीण विकास केला तरच आपल्याला या संपूर्ण रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल, विकासाच्या बाबतीमध्ये असेल, चांगले अंदाज वर्तवता येतील आणि विकासाची धोरणं राबवता येतील. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. भारताचा आर्थिक विकास होणं महत्त्वाचं, भारताची आर्थिक वृद्धी होणं सुद्धा महत्त्वाचं. आणि म्हणून भारताचा आर्थिक विकास आणि भारताची आर्थिक वृद्धी याच्यामध्ये एक फरक आहे की भारताचा आर्थिक विकास कधी होतो तर भारत श्रीमंत होतो, भारतातील लोक श्रीमंत होत नाहीत. म्हणजे भारत जगामधल्या श्रीमंत अर्थव्यवस्थेपैकी किंवा सर्वात मोठ्या आकारमानानं अर्थव्यवस्थेपैकी पहिल्या 7 देशांच्या लिस्टमध्ये आहे. म्हणजे भारताच्या मार्केटचा, भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा पहिल्या 10 देशाच्या आतमध्ये आहे. म्हणजे भारत श्रीमंत आहे. भारताकडे परकीय गंगाजळी खूप आहे. भारतामध्ये जगातले बहुतांश श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये येणारे उद्योगपती भारतामध्ये आहेत. भारतामध्ये सर्वात जास्त पोटेन्शियल आहे. हे झालं भारत श्रीमंत असण्याची लक्षणं. पण भारतामध्ये दारिद्र्य आहे, भारतामध्ये गरीब लोकांची संख्या जास्त आहे. भारतातले 30% लोक हे देशातील 30% लोक साधारणपणे आपल्या मूलभूत गरजासुद्धा भागवू शकत नाहीत. हे झालं भारतातील दारिद्र्य. म्हणजे श्रीमंत भारतामध्ये गरीब लोक राहतात अशा पद्धतीचं वर्णन कुणीतरी भारताचं केलेलं आहे, ते वावगं आहे असं मुळीच नाही. आणि म्हणून ग्रामीण विकासातून आपल्याला दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल, हे जे दारिद्र्य आहे की जे मूलभूत गरजासुद्धा भागवू शकत नाही, मग त्याला ऐतिहासिक अनेक कारणं असतील. वेगवेगळे दुष्काळ पडले, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये लाखोनं लोक मरायची, त्यावेळेला साथीच्या रोगांमध्ये लोक मरायची. आणि ब्रिटिशांनी भारताची जेवढी लूट केली तेवढी लूट कुणीही केली नसेल. दादाबाई नौरोजींनी ड्रेन थेरी म्हणून एक सिद्धांत मांडलेला होता की आजपर्यंत मोगलांनी असेल भारतावरती अनेक आक्रमणं झाली. गजनीच्या मोहम्मदानं 17 वेळा स्वाऱ्या केल्या सोरटी सोमनाथवरती. जेवढी संपत्ती त्यानं लुटली नसेल तेवढी संपत्ती एका दिवसामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं लुटलेली होती हिंदुस्थानमधून.
आणि म्हणून भारतामध्ये जे दारिद्र्य आहे, भारतामध्ये जे दारिद्र्याची संकल्पना किंवा दारिद्र्याचं प्रमाण पुढं वाढत गेलं, ही ब्रिटिशांची देण आहे जास्तीत जास्त. कारण ब्रिटिशांनी कंगाल केलं हिंदुस्थानला, सगळे उद्योग थांबवले, ऱ्हास केला उद्योगांचा, आणि या देशामधल्या लोकांसाठी त्यांनी काही खर्च केला नाही. या देशावरती मालकी गाजवली, या देशावरती राज्य केलं, या देशावरती इथल्या संपत्तीवरती, साधन संपत्तीवरती ब्रिटिशांनी त्यांच्या देशामध्ये औद्योगिकीकरण यशस्वी करून दाखवलं आणि जगावरती राज्य केलं. त्याला कारण भारतातली साधन संपत्ती. आणि म्हणून एक विचार केला आपण की ब्रिटिशांच्यामुळे सुद्धा भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण ब्रिटिश कालावधीमध्ये सुद्धा वाढलेलं होतं. हेच पुढे स्वातंत्र्यानंतर आपल्याला वाटेला आलेलं दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ग्रामीण भारतामध्ये किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण विकासाची साधनं काय आहेत. आता 83पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, 83% जास्त लोकसंख्या जेव्हा ग्रामीण भारतामध्ये राहते, त्यावेळेला आर्थिक वृद्धी होणं म्हणजे फक्त श्रीमंत होणं, आणि आर्थिक विकास होणं म्हणजे माणसाच्या राहणीमानामध्ये बदल होणं, राहणीमान उंचावणं, शिक्षणाचा स्तर उंचावणं, सामाजिक जीवनमानाची पद्धत उंचावणं होय. कृषी, शिक्षण, ग्रामीण उद्योग, सेवा या सगळ्या क्षेत्रामध्ये जर ग्रामीण विकास झाला तरच आपण ग्रामीण विकासामध्ये जास्तीत जास्त प्रगती झाला असं आपण म्हणू शकतो. पहिली गोष्ट, कृषी क्षेत्र जर आपण घेतलं तर कृषी क्षेत्राचं अत्यंत महत्त्व आहे ग्रामीण विकासामध्ये. हे एवढ्यासाठी आहे की कृषी क्षेत्रावरती डिपेंड असणारी लोकसंख्या जास्त आहे, आणि मग कृषी क्षेत्रावरती 65% जास्त लोक जे अवलंबून असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळं बेरोजगारीचं प्रमाण असतं. प्रचंड बेरोजगारी असेल, त्याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी असेल, छुपी बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टी शेतीशी संबंधित येतात. आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेला शेतीमध्ये यांत्रिकीकरण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होईल, उच्च दर्जाची बी बियाणे वापरण्यासाठी आपण प्रयत्न करू, पथ व वाहतूक साधनांच्यामध्ये खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त सुधारणा होतील, आणि विपणन व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त प्रगती होईल, तेव्हा मात्र आपण कृषी विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी. याच्यामध्ये एक येतं यांत्रिकीकरण. वेगवेगळ्या शेतीच्या मशागती असतील, शेतीची प्रक्रिया असेल, या सगळ्यामध्ये यांत्रिकीकरण होणं महत्त्वाचं आहे. उच्च प्रतीचं बी बियाणं, निरोगी बी बियाणं असणं महत्त्वाचं आहे. पथ आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा साधनं महत्त्वाची आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल वाहतुकीच्या साधनांच्या द्वारे बाजारपेठेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. विपणन, खरेदी विक्री आणि योग्य मालाचा दर मिळणं, योग्य उत्पादनाला दर मिळणं, योग्य दर मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. दुसरं गोष्ट, शिक्षणाच्या संबंधीमध्ये ग्रामीण विकासामध्ये शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तांत्रिक शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि शेतीमध्ये याचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला घ्यावी लागेल, किंवा प्रगती याच्यामध्ये करणं हे ग्रामीण भागामध्ये अतिशय आवश्यक आहे. तांत्रिक शिक्षण याचा अर्थ, जे शिक्षण आज पदव्यांच्या मार्फत, जे शिक्षण आज BA BCom BSc MA MCom MSc, अजिबात तांत्रिक कौशल्य नाही, कोणतंही स्पेशलायझेशन नाही, अशा पद्धतीनं लाखो मुलं पदवीधर करण्याचे कारखाने विद्यापीठांच्या रूपानं जे हिंदुस्थानमध्ये सुरू आहेत, त्यातून बेकारी वाढते, त्यातून गरिबी वाढते. आणि म्हणून जे शिक्षण द्यायला हवं, ज्याचा उपयोग ग्रामीण विकासामध्ये व्हायला हवा, शेतीमध्ये व्हायला हवा. 2 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये, शेतीमध्ये, की तांत्रिक कौशल्य. तुम्हाला तांत्रिक नॉलेज पाहिजे, कौशल्य पाहिजे, तरच तुम्ही शेतीमध्ये प्रगती करू शकता, उद्योगामध्ये प्रगती करू शकता. फक्त पदव्या घेऊन याच्यामध्ये काहीही फायदा होणार नाही. ग्रामीण उद्योगाच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर इंग्रजांच्या कालावधीमध्येच ग्रामीण उद्योगांचा ऱ्हास झालेला होता, पण जे टिकून राहिलेले उद्योग होते हिंदुस्थानमध्ये, त्याच्यामध्ये आधुनिकीकरण येणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक प्रशिक्षण येणं महत्त्वाचं आहे, आणि त्याची खरेदी विक्री होणंही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ग्रामीण भागामधला बहुतांश भाग हा खेड्यापाड्यांचा भाग असतो. छोटे छोटे उद्योग तिथं असतात. या उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं ग्रामीण उद्योगांमध्ये भरीवपणे मदत केली पाहिजे. ती करायची गरज आहे, तरच आपल्याला ग्रामीण विकास साधता येईल. चौथा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे सेवा क्षेत्राचा. आरोग्य आहे, कुटुंब कल्याण आहे, बँकिंग आहे, संप्रेषण आहे. आरोग्याच्या सोयीसुविधा आज खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, पण ज्याचा जास्तीत जास्त फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कुटुंब नियोजनाकडून कुटुंब कल्याणाचं ज्या वेळेला आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं त्याच्यामध्ये नावामध्ये,
आणि नियोजनानंतर कुटुंब कल्याण ही एक संकल्पना मांडली, छोटे कुटुंब सुखी कुटुंब अशा पद्धतीची धोरण राबवली. याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं याच्यामध्ये की सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग सिस्टमचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे. ATMच्या सुविधा असतील, बँकिंग सेक्टरची माहिती असेल, ग्रामीण भागातील लोकांना सहज साध्य पद्धतीनं या सोयी सुविधा वापरण्यासाठीचं कौशल्य, बँकिंग व्यवहार हाताळण्यासाठीचं तांत्रिक कौशल्य हे खेडेगावातील ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा आपण मार्केटपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य, कुटुंब कल्याण, बँकिंग आणि संप्रेषण या सगळ्या महत्त्वाच्या सोयीचा वापर हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. कुळ, अल्पभूधारक, भूमिहीन आणि शेतमजूर या 4 घटकांचा जर विकास झाला, या 4 घटकांना जर रोजगाराचं माध्यम मिळालं तर ग्रामीण विकास होईल आणि देशातील दारिद्र्य कमी होईल. देशातील दारिद्र्य कमी होण्यासाठी कुळांना न्याय दिला पाहिजे, कुळांना मदत केली पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना मदत केली पाहिजे, भूमिहीनांना पर्यायी साधन उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि शेतमजुरासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या पाहिजे. ह्या सगळ्या जर शासनानं केल्या, लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला आर्थिक विकास साधता येईल. अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं सांगता येईल. याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक जो आहे, भारतामध्ये दारिद्र्य किती आहे तर मानव विकास निर्देशांक असं सांगतो की मानवाचा विकास होण्यासंदर्भामध्ये 199 देशामध्ये आपण 130व्या क्रमांकावर आहोत. म्हणजे मानव विकास निर्देशांकामध्ये आपण किती वर आहोत म्हणण्यापेक्षा किती पिछाडीवर आहोत बघा. 199 देशामध्ये जर पहिला दुसरा सोडाच, पहिल्या 100मध्ये सोडा, पण 130वा क्रमांक असणं ही लाजिरवाणी बाब आहे. ही शासनाच्या दृष्टिकोनातून आहेच आहे, पण समस्त भारतीयांच्या दृष्टिकोनातून आहे की मानव विकास करण्यामध्ये आपण 130व्या क्रमांकावर आहोत जगामध्ये. आपल्यापेक्षा आपल्या शेजारी देश नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान सुद्धा आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला उपासमारीचा निर्देशांक आपण काढतो, जगामध्ये 199 देशामध्ये उपासमार असणारी लोक कोणत्या देशामध्ये जास्त आहेत, अशा वेळेला 100वा क्रमांक आपल्याला लागतो. म्हणजेच उपासमारी असणाऱ्या लोकांचं प्रमाणसुद्धा हिंदुस्थानमध्ये जास्त आहे. आणि या सगळ्या लोकांच्या विकासाचा जर धोरणाचा विचार केला, आपण यांचा विकास करायचा असेल तर ग्रामीण विकास व्हायला पाहिजे. आणि ग्रामीण विकास व्हायचा असेल तर कृषी उद्योगाकडे जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भारतामधलं दारिद्र्य हे सापेक्ष निरपेक्ष दोन्ही पद्धतीचं आहे. सापेक्षपेक्षा निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तर वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करावा लागेल आणि रोजगाराची निर्मिती करावी लागेल. जवळजवळ भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर 73 कोटी लोक ही तरुण वयोगटातील आहेत. आणि म्हणून भारतामध्ये प्रत्येक वर्षी लाखो बेरोजगार निर्माण होतात. 2 कोटी बेरोजगार आहेत, त्यांना काम देणं हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आजकाल ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये देशाच्या समोर आहे. मला वाटतं दारिद्र्य, भारतातील ग्रामीण विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था या संबंधीची संपूर्ण माहिती आपण बघितली. तुम्हाला समजलं असेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न याच्यामधून निघू शकतात, ते सर्व लक्षात आले असतील. त्या पद्धतीनं आपण घेतलेलं आहे. नमस्ते, जय हिंद, धन्यवाद.